धबधब्यांची आंबोली, पर्यटनाची आंबोली म्हणून ओळखली जात होती, मॅरेथॉनची आंबोली म्हणून सुद्धा ओळखली जाईल. छोटासा धावत आपली ओळख करून घेतोय. काल राजन तेलींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सावंतवाडी विधानसभा आपण लढवणार आणि दीपक भाईंचं डिपॉझिट घालवणार असं त्यांनी वक्तव्य केलं. हे बघा, मला त्यांनी काय बोललं ह्याच्यावर मी विधान करायचं नसतं. मी महायुतीचा उमेदवार आहे आणि आतापर्यंत लोकांच्या आशीर्वादावर निवडून आलं आहे आणि माझा संबंध हा लोकांशी असतो. अशा प्रवृत्तींशी माझा काही संबंध नाही. मी पूर्ण तयारी केली आहे. फक्त वरिष्ठांना पुन्हा भेटल्यानंतर, कारण कसं आहे की आमच्याकडे भारतीय जनता पक्षामध्ये पद्धत आहे, त्यामुळे मी कुठलं जाहीर करण्यापेक्षा लढण्याची तयारी पूर्णपणे केलेली आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर मी 100% लढणार. आज सगळे लोक इथल्या स्थानिक आमदाराच्या विरोधात आहेत. आमदार खोटं बोलतो, रेटून बोलतो, दरवेळी आपली भूमिका बदलतो आणि त्याहीपेक्षा या मतदारसंघात विकासाच्या संदर्भात म्हणजे एकही नोकरीचं काम नाही, एकही आरोग्याचं काम नाही. मल्टीपर्पज हॉस्पिटल 7 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं, ST स्टँडचं 7 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं. लोकांमध्ये चीड प्रचंड त्या ठिकाणी आहे आणि लोक म्हणतात की स्थानिक आमदाराला आत्ता 15 वर्ष आम्ही निवडून देऊन आम्ही आमच्या पायावर दगड मारून घेतलेला आहे, पुन्हा दगड मारण्याची आम्ही या ठिकाणी करणार नाही. या ठिकाणी बदल हा आम्ही 100% करणार, अशा प्रकारे लोक या ठिकाणी बोलतात. वन साईड मी या ठिकाणी निवडून येणार. दीपक केसरकरचं डिपॉझिट घालवण्या इतकी परिस्थिती आत्ताच्या मतदारसंघातली आहे. कार्यकर्ते सगळेच केसरकरांच्या विरोधात आहेत. प्रचंड माझं म्हणणं मला विचारण्यापेक्षा इथल्या कार्यकर्त्यांचं मत आपण जाऊन घेतलं तर आपल्याला वस्तुस्थिती समजेल. लोकांचं मत, कार्यकर्त्यांचं मत आपण समजून त्या ठिकाणी घ्यावं. स्थानिक आमदार म्हणून कधी भारतीय जनता पक्षाला, आता आंबोली गेळे चौकूचा विषय आहे, कधीही त्यांनी विश्वासात घेतलेला नाही. इथल्या स्थानिक प्रश्नाबाबत विश्वासात घेतलं नाही. त्याहीपेक्षा ते 5 वर्ष जेही मंत्री होते, पालकमंत्री होते, 1 रुपया पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेला नाही. 1 रुपया पण. हे जबाबदारीने बोलतो. मी 4 वर्ष जिल्हाध्यक्ष होतो. 1ही रुपया भारतीय जनता पक्षाला म्हणून आम्ही या ठिकाणी देतो. उलट कमिट्या ज्या झाल्या त्या कमिटीवर सुद्धा त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना घेतलं भारतीय जनता पक्षाचं म्हणून. असा प्रत्येक वेळी अन्याय या खोटं बोलणाऱ्या, गोड बोलणाऱ्या आमदारांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये या सगळ्या गोष्टीची चीड आहे. 100% नाराजी आहे. कारण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे चांगलं काम करत असताना त्यांनी आज या ठिकाणी जी वाट लावली आहे ही जनता या ठिकाणी बोलून दाखवते. निर्णय खूप चांगले झाले पण ते खाली इम्प्लिमेंट करताना ते कमी पडलेत. आपल्या मतदारसंघात ते कधी असतात, निवडणूक आली की ते तात्पुरते येणार. त्यांना विचारा कधी बस सलग तुम्ही 1 दिवस कधी थांबलात तर. काल एक कोणतरी लेख सुंदर लिहिला आहे, म्हणजे टच करायची लाईन आणि मग माझं फ्लाईट आहे. कुठल्याही कार्यक्रमाची त्यांची गडबड बघा, ते कोणी येऊ देत, तर ते मुख्यमंत्री जरी असले, कोण इथले आलेले असले तरी ते सांगणार माझा कार्यक्रम आहे. आता ह्याच्यापेक्षा दुसरं मी काय सांगणार आहे. कालसुद्धा आता इतका चांगला कार्यक्रम तिकडे होता, नाही मला जायचं आहे, मला जायचं आहे, मला जायचं आहे. परवा वैश्य भवनाच्या इकडे आले, मला जायचं आहे, माझं तिकीट आहे, माझं अमका आहे. हे दरवेळी करतात ते. मी कुठं सांगायला पाहिजे. तुम्ही इथल्या पत्रकार मित्रांना, आपण सगळ्यांनी इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, इथले त्यांच्या बरोबर असलेल्या अधिकाऱ्यांना विचारा की इथे कधी कोणाकडे गेले आणि पूर्ण वेळ कार्यक्रमाला थांबलेत असं कधीतरी उदाहरण दाखवा मला तुम्ही. त्यामुळे अशा ज्या माणसाला वेळ नाही त्याला कायमस्वरूपी पाठवा ना. त्यांनी आता जर्मन भाषा तिकडे काहीतरी ॲग्रीमेंट करून आलेत, त्यांना जर्मनीला जाऊ देत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला आवश्यक असणारे सर्वच्या सर्व आणि महायुतीच्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री होण्यासाठी आवश्यक असणारे आमदार हे निवडून आणायचे आहेत. त्यामुळे आदरणीय अमितजींनी पुण्यामधल्या अधिवेशनामध्ये ऑलरेडी डिक्लेअर केलं आहे की महायुतीचाच आणि महायुतीच्याच माध्यमातून यानंतरच्या विधानसभांच्या निवडणुका होतील. या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती होत असतात. आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते हे या सर्व प्रक्रियेचा एक भाग असतात आणि या सर्व प्रक्रियेमध्ये जे वरिष्ठ सांगतात त्याच पद्धतीने पावलं ही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, महायुतीतला प्रत्येक कार्यकर्ता हा नेहमी उचलत असतो. तुम्ही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा दावा करताय का?
अजून तर काय मी कुठल्याही प्रेसला माध्यमांना मला काय पाहिजे असं मी केव्हा बोलले. भारतीय जनता पक्षाला सीट मिळणार, कारण आमचे वरिष्ठ नेते कायमस्वरूपी भारतीय जनता पक्षाचं ध्येय धोरण पाहून जे धोरण त्यांचं असेल तेच धोरण आमचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.